आमच्या शेजारी ना एक छोटी मुलगी राहते. काल मी त्यांच्याकडे गेली होती तेव्हा ती धावत माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, काकू एक गोष्ट सांगू का? म्हटलं काय ग? तर म्हणाली की मला चष्मा लागलाय. म्हटलं अरे हो का, एवढ्या लहानपणी चष्मा लागला? बरोबर आहे, लागणारच, कारण तू भाज्या खात नाही. तर ती म्हणाली, हो काकू, मला डॉक्टर पण असेच म्हणाले की आता तुला ना हिरव्या पालेभाज्या खावं लागणार आहे, तर तुझा चष्मा सुटू शकतो. पण मला ना काकू पालेभाज्या बिलकुल नाही आवडत. मी नाही खाऊ शकत पालेभाजी, हिरवी पालेभाजी. मला पालक, मेथी काहीच नाही आवडत. पण बघा, आता लहान मुलांना पालेभाज्या खाऊ घालणं ही एक कलाच आहे. कुठल्याच भाज्या त्यांना पहिल्यांदा टेस्ट केल्या की आवडत नसतात, कारण त्यांची चव डेव्हलप होत असते. तर ज्या पालेभाज्यांमधून व्हिटॅमिन ए भरपूर मिळतं किंवा येलो कलरच्या आणि ऑरेंज कलरच्या ज्या भाज्या असतात, जसं की गाजर आहे, भोपळा आहे आणि पालक आहे, मेथी आहे, या जर आपण लहान मुलांना खाऊ घालू शकलो तर त्यांना व्हिटॅमिन ए भरपूर मिळतं. आणि व्हिटॅमिन ए हे लहान मुलांच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं. त्यांच्या डोळ्यांचं आरोग्य त्यांनी चांगलं राहतं, त्यांना वारंवार इन्फेक्शन्स होत नाही, त्यांची हेल्थ स्ट्रॉंग होते, बोन्स स्ट्रॉंग होतात. या सगळ्या गोष्टींसाठी व्हिटॅमिन ए आवश्यक आहे. आणि म्हणूनच चष्मा जेव्हा लागतो तेव्हा डॉक्टर सांगत असतात की तुम्ही लहान मुलांना हिरव्या पालेभाज्या भरपूर खाऊ घाला. तर आता आज मी अनायासे डोसा केलाच होता, तर म्हटलं चला आता आज आपल्या दर्शकांना आपण पालक डोसा कसा करायचा ते दाखवूया. तर डोस्याचं बॅटर आपल्याकडे असतंच. त्यामध्ये आपण काय करायचं आहे की पालक छान स्वच्छ धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर तो गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा, ब्लँच करायचा. त्यामुळे त्याच्यातनं ते काही जंतू असतील ते पण निघून जातात आणि ऑक्झॅलेट जे असतात ते पण निघून जातात. ते निघून गेल्यामुळे त्यातले पोषक तत्व ॲब्सॉर्ब व्हायला मदत होते. आणि मग तो पालक आपण मिक्सरला फिरवून घ्यायचा, ब्लँच केलेला पालक, आणि त्याची प्युरी करायची आणि ती प्युरी आपण आपल्या डोस्याच्या बॅटरमध्ये घालायची आणि त्याचा छान डोसा करून द्यायचा. आता हा बघा, इथे असा मस्त हिरवट रंगाचा डोसा तयार झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये पालक आहे हे कळणार सुद्धा नाही तुमच्या मुलांना. फक्त त्यांना आपण सांगायचं की आज आपण रंगीत डोसा करणार आहोत आणि असा छान डोसा त्यांना नक्की खायला घाला. डोसे बहुतेक लहान मुलांना हे आवडतात आणि असा जर पालक डोसा तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ घातला तर पालक त्यांच्या पोटात जाईल आणि व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी होणार नाही आणि चष्मा लागायचं प्रमाण सुद्धा कमी होईल.